एक आदर्श गाव, कवठे पिरान त्याचं नाव. सप्तर्षींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या दुआब प्रदेशात प्राचीन कालखंडापासून अनेक स्थित्यंतर या गावानं अनुभवली आहेत. अनेक आसमानी आणि सुलतानी संकट झेललेल्या या गावाचा साता समुद्रापलीकडे आजही लौकिक आहे. या गावाची परिस्थिती सुरुवातीला सुजलाम सुफलाम होती, परंतु निसर्गानं केलेल्या अवकृपेमुळे आलेल्या भयंकर महापुरामुळे हा गाव ग्रामदैवत आणि सप्तर्षींच्या सान्निध्यातून उठला. अनेक कुटुंब बेघर झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली आणि त्यानंतर नदीपासून 1 किलोमीटर अंतरावरती हळूहळू एक एक संसार विसावू लागले. संकटातून सावरलेल्या गावानं पुन्हा एकदा जोमानं शेतीवरती लक्ष केंद्रित करून उभं राहण्याचा चंग बांधला. 12 बलुतेदारीमुळं शेतकरी वर्गाला गावाच्या बाहेर जावं लागत नव्हतं. गावातील लोक गुण्या गोविंदानं सर्व सण समारंभ, ग्रामदेवतेची यात्रा साजरी करत होते. पण कालांतरानं गावात दारूसारख्या व्यसनामुळं माणसांच्या तेढ निर्माण होऊन वातावरण गढूळ बनायला लागलं आणि एकी नसल्यामुळं अस्थिरता पसरली आणि गावाबाहेरील गुंड गुन्हेगार कवठेपिरांचा आश्रय घ्यायला लागले. त्यामुळे गावाची प्रगती थांबली आणि याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवरती व्हायला लागला. यामुळं सुधारण्यासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि रामराव जाखलेकर यांना पहिले सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. त्यांनी तारेवरची कसरत करत गावातील सर्व घटकांना एकत्र आणून सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काळात काशीनाथ पाटील, दत्तात्रय पाटील आणि त्यांच्यानंतरच्या काळात महादेव साबणे, आप्पासाहेब पाटील यांनी सरपंचपद भूषवलं. दत्तात्रय पाटील यांच्या काळात भयंकर दुष्काळ पडला. आर्थिक अडचणी संसारांना येऊ लागल्या. त्यावेळेला दत्ता अण्णांनी शासनाकडे रेटा लावून लोकांच्या हाताला काम मिळवून दिलं, मजुरी मिळवून दिली. अशा तऱ्हेनं पुन्हा एकदा गावाचा विकास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात आणखीन एक उमद व्यक्तिमत्व पुढे आलं आणि ते म्हणजे जकार्तावीर हिंद केसरी पैलवान मारुती माने. आणि त्यानंतर सुवर्ण पर्वाला सुरुवात झाली. बलदंड आणि पिळदार शरीर यष्टीचे हिंद केसरी पैलवान मारुती माने म्हणजे साक्षात हनुमंताचंच रूप होतं. गावाचं नाव उज्ज्वल करण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती होती. भावनिक कुस्तीच्या जोरावर महाराष्ट्रातच नाही तर अखंड भारतामध्ये आपला नावलौकिक केला होता. त्यामुळं अनेक पैलवान आता गावात यायला लागले आणि कवठेपिरान पैलवानांची पंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे पैलवान मारुती माने यांनी सरपंच पदापासून खासदारकीपर्यंत मजल मारत त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे गावात विलक्षण बदल व्हायला लागला. त्यानंतरच्या काळामध्ये अरविंद सपकाळ यांनी सरपंच पदाचा मान मिळवला. अशा या बदलत्या वातावरणात त्यानंतर एक गुन्हेगारी विश्वातील नेतृत्व वादळाप्रमाणे आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले भीमराव माने यांनी आपले चुलते मारुती माने यांच्याकडे स्वतः सुद्धा बदलण्याचा आणि गाव बदलण्याचा विडा उचलला. त्यामुळे गावाला तरुण नेतृत्व मिळालं. पुढे भीमराव माने गावाचे सरपंच झाले. आपल्याला गावानं चांगलं म्हणून स्वीकारायचं असेल तर लोकांच्या पुढे गाव बदलण्याची स्वप्न घेऊन ती सत्यात उतरवण्याचा चंग त्यांनी बांधला. गावातील पहिली ग्रामसभा गावाचं भविष्य बदलणारी ठरली. या सभेमध्ये दारू अड्डे उद्ध्वस्त करून गावातून दारू हद्दपार करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर अनेकांचे संसार सुरळीतपणे चालायला लागले. गावामध्ये ग्रामस्वच्छता सुरू झाली. झपाट्यानं गाव बदलायला लागलं. सगळी मंडळी कामाला लागली. परंतु तालुका स्तरावरती ग्रामस्वच्छतेमध्ये गावाचा पहिला क्रमांक आला नाही म्हणून सरपंच भीमराव माने आणि गावकरी नाराज झाले. नाराज झालेल्या गावकऱ्यांना उभारी देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी हे गावात आले. त्यांनी गावकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. त्यांच्या बोलण्यामुळं सर्वांना प्रोत्साहन मिळालं आणि नाराज झालेला गाव पुन्हा एकदा पेटून उठला आणि जोमानं कामाला लागला. त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. श्रमदानासाठी स्वतः सरपंच भीमराव माने रस्त्यावरती उतरले आणि त्यांचं अनुकरण करून सर्वच तरुण कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आणि श्रमदानातून गावाची स्वच्छता झपाट्यानं होऊ लागली.
गाव सुधारण्यासाठी सरपंच भीमराव माने यांनी स्वतःला बंधनं घालून घेतली. वारकरी संप्रदायाची माळ घातली. पूर्ण शाकाहार स्वीकारला. पशुहत्या बंदीचं आवाहन केलं. पारंपरिक यात्रा पुन्हा एकदा निघायला लागल्या. गावामध्ये धार्मिक वातावरण तयार व्हायला लागलं. गावाच्या मनोवृत्तीत बदल घडायला लागला. अशा तऱ्हेनं झपाट्यानं गावाच्या विकासाला पुन्हा एकदा जोमानं सुरुवात झाली. आणि तसतसं गावाचं जुनेपण घालवण्यासाठी गावातील सर्व घरं, मंदिरं, मस्जिद, चर्च, सर्व धार्मिक स्थळांना गुलाबी रंगानं रंगवलं गेलं. त्यामुळं सर्व धर्म समभावाला चालना मिळाली. गाव पाहणीच्या काळात सर्व समाजानं वर्षातून कित्येक वेळा गुढ्या उभ्या केल्या आणि सडा रांगोळीनं गाव सजत गेला. सर्व समाजासाठी एकच स्मशानभूमी, दफनभूमी बनवली गेली. प्रत्येक व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ 5 झाडं लावण्याची पद्धत सुरू झाली. रक्षा सुद्धा नदीमध्ये विसर्जित न करता त्या परिसरात लावलेल्या झाडांना घातली जाऊ लागली. आणि इथंच पुढं स्मृतिवन बहरत गेलं. या गावामध्ये पूर्वी दलित वस्त्यांच्या मध्ये दुर्लक्ष झालं होतं. अभियान सुरू झालं. पूर्वीची गलिच्छ वस्ती, दुर्लक्षित वस्त्या स्वच्छ सुंदर बनायला लागल्या. रस्ते, गटारी बांधकाम या सुधारणांच्यामुळं दलित वस्त्यांना नवीन स्वरूप आलं. एक गाव एक गणपती ही संकल्पनाही इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गावानं यशस्वी केली. सर्व तरुण मंडळ एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करत, तर गणेश विसर्जन नदी आणि विहिरीमध्ये न करता निर्माल्य कुंडात टाकण्याचा नियम गावानंच जनतेला घालून दिला. सांड पाण्याचा पूर्ण वापर करून फळबाग लागवड केली. गावाचे सर्व पाणी गावाबाहेर सोडून त्यावरती 1 एकर केळीची लागवड करण्यात आली आणि परसबाग फुलवली गेली. 1 लाख वृक्षारोपण आणि संवर्धन अभियान काळामध्ये गावामध्ये रस्त्याच्या कडेला दुतर्फा गायरान क्षेत्र परिसरामध्ये 1 लाख वृक्षांची लागवड यशस्वी केली आणि त्यांचं संगोपनही केलं. महिलांचं उच्चांकी रक्तदान झालं. एकाच दिवशी गावातील 376 महिला भगिनींनी उच्चांकी रक्तदान केलं. रक्तदान करण्याचा हा महिलांचा पहिलाच प्रसंग होता. कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचा वापर करणारं ग्रामीण भागातील पहिलं गाव ठरलं. महिलांचे बचत गट आणि मार्गदर्शक म्हणून महिलांची संघटना उभी राहिली. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प 600 एकर गावाच्या हद्दीत क्षारपड जमीन सुधारणेसाठी अभियान काळात अनेक प्रयोग झाले. क्षारपडमध्ये कोळंबी उत्पादन आणि मत्स्यपालन उपक्रम यशस्वी केला. सॅनिटरी आणि ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली. गावातील आणि परगावाहून येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छता ग्रहाची विविध मॉडेल्स सॅनिटरीत तर आयुर्वेदिक वनस्पती लावून ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आलं. लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक अशा लोकोपयोगी उपक्रमात सरपंच भीमराव माने यांनी प्रथमतः स्वतः नसबंदी करवून घेऊन गावापुढं एक आदर्श निर्माण केला. सार्वजनिक शौचालयापासून ऊर्जा निर्मितीही गावानं केली. स्वागत कमानी प्रत्येक मंडळानं ठिकठिकाणी उभ्या केल्या आणि स्वच्छता संदेश लिहिले. गांडूळ खत आणि नॅडॅप कंपोस्ट खत निर्मिती करण्यात आली. सौर पथदिवे उभे करण्यात आले. सोनखत प्रकल्प, सॅनिटरी मार्ट, शालेय शौचालय असे अनेक उपक्रम गावकऱ्यांनी यशस्वीपणे राबवले. अशा गावाचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याची बातमी सर्व गावभर होते. अशा विविध उपक्रमांनी गावाचं रूपच पालटलं गेलं. गावाला गावपण आलं. या अभियानामुळं प्रत्येक कुटुंब स्वच्छ झाली, निर्मळ झाली, तर प्रत्येकाची मनही स्वच्छ आणि निर्मळ झाली. अशा गावाला दृष्ट लागावी असं रंगरूप आलं. स्पर्धेतील बक्षिसापेक्षा गावानं बांधलेली एकरूप संघटना आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी यापूर्वी कोणत्या गावात पाहायला मिळणार नाही, तर पुढे कुठे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची घटनाही घडणार नाही. या गावानं प्रत्येक काम स्वतःचं म्हणून केलं. या श्रमदानाच्या जोरावरती गाव राज्य पातळीवरती आदर्श ठरलं आणि गावानं तब्बल 4 वर्षाच्या तपश्चर्येनं महाराष्ट्र शासनाचं 25 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं. हा पुरस्कार सगळ्या गावकऱ्यांच्या श्रमाचं मोल होतं. प्रथम क्रमांक मिळाल्यामुळं सगळ्या गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पुढं गाव राज्यामध्ये आदर्श म्हणून संबोधलं जायला लागलं. पुढं महिलांना गावाच्या कारभारात मानाचं स्थान दिलं गेलं. अलका जाखले
यांनी गावाच्या पहिला महिला सरपंच होण्याचा बहुमान मिळवला। त्यानंतर नीता भोसले यांनी ते पद भूषवलं आणि त्यानंतर सुजाता चौगुले यांनीही सरपंचपद भूषवलं। सर्व सदस्य पद महिलांना बहाल करून गावानं नवीन आदर्श घालून दिला। याच काळात केंद्र सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळाला। संपूर्ण भारतात एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला निर्मल ग्राम मिळाल्याचं पहिलंच उदाहरण होतं। त्यानंतर सरपंच होण्याचा मान अविनाश सुतार यांना मिळाला आणि अविनाश सुतार सध्या विद्यमान सरपंचपद भूषवत आहेत। असा गुणागोविंदानं राहणारा गाव आजही प्रकाश झोतात आहे। गावाची ख्याती या सर्व गुणसंपन्नतेच्या आदर्श गुणांची आजही टिकून आहे। खऱ्या अर्थानं संत गाडगे बाबांच्या आणि महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेडेगाव आणि आदर्श गावचा नमुना या कवठेपिरांकडे पाहिलं की जाणवतं। म्हणूनच की काय कुणास ठाऊक महात्मा गांधी तंटामुक्तीचा पुरस्कारही गावानं मिळवून आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे आणि तो टिकवून ठेवला आहे। अशा या आदर्श गावातील आदर्श नागरिकांना आणि त्यांच्या पुढील सर्व कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा।